नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, मोठी आनंदाची बातमी, या 12 जिल्ह्यांचे पैसे वाटप होणार सुरू। हो मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत या 12 जिल्ह्यातील 2,45,608 शेतकऱ्यांसाठी एकूण 237,07,13,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम सरसगट प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 12 जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो, एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। आणि मित्रांनो, शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहे। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रांचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर म्हणजे 13,600 रुपये प्रमाणे या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम सरसगट जमा केली जाणार आहे। आणि मित्रांनो, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले होते। त्यानुसार संदर्भ क्रमांक 9 अनुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तसेच त्यांच्या कालावधीकरिता प्राप्त झालेल्या उर्वरित जिल्ह्याकरिता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आला आहे पहा। जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 237,07,13,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे। तर पहा मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे। तर पहा मित्रांनो, पहिला जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील 49,298 शेतकऱ्यांसाठी 57,72,42,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील 40,863 शेतकऱ्यांसाठी 36,91,76,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 84,350 शेतकऱ्यांसाठी 74,29,22,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 15,332 शेतकऱ्यांसाठी 18,36,56,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 7,779 शेतकऱ्यांसाठी 4,58,71,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 2,083 शेतकऱ्यांसाठी 84,86,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील 18,306 शेतकऱ्यांसाठी 11,13,25,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांसाठी
51,01,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील 10,506 शेतकऱ्यांसाठी 12,90,17,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील 5,348 शेतकऱ्यांसाठी 5,47,96,96,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील 10,337 शेतकऱ्यांसाठी 13,58,66,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि शेतकरी मित्रांनो 12वा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील 641 शेतकऱ्यांसाठी 72,55,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो असे एकूण या 12 जिल्ह्यातील 2,45,608 शेतकऱ्यांसाठी 237,07,13,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो ही रक्कम या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।